नमस्कार, कशात तुम्ही पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आज एक नवीन उद्योग करणार आहे आपण. आज जरा घरात कमी काम होतं त्यामुळे म्हटलं मग आपल्याला थोडंसं वाढवा काम, नवीन उद्योग करू. आणि आज मी करणार आहे आदित्यची एक पॅन्ट आहे आणि माझी व्हाईट कलरची लेगिंग्स आहे. जर तुम्हाला आठवत असेल आम्ही खाली जेव्हा बॅल्कनीतले जे स्टँड आहेत त्याला पेंट करत होतो तर ते काळे झालेले, त्यामुळे मग आता ठरवलं की असंच टाकून देण्यापेक्षा, कारण की ती पॅन्ट तर छानच होती आणि माझी लेगिंग्स थोडी जुनी होती, पण ठीक आहे म्हणलं आपण ट्राय करणार होतो आदित्यच्या पॅन्टसोबत माझ्या लेगिंग्सवरही प्रयोग करून बघू. आणि त्याची पॅन्ट आणि माझी लेगिंग्स आता ह्या दोघांना आपण करणार आहोत डाय. सो मी ॲमेझॉनवरतून कदम कलर्सचे जे आहेत ते डाय मागवलेले आहेत ब्लॅक कलरचं. सो आज आपण करणार आहोत तो उद्योग, पॅन्टला आणि आपल्या लेगिंग्सला डाय. तर ही आहे माझी लेगिंग्स आणि असे थोडे थोडे डाग लागलेत अधूनमधून हिला. इथे लागले, तसं आदित्यच्या पॅन्टला लागले इथे, अजून भरपूर ठिकाणी आहे, इथे इथे आणि इथे जास्त लागलं आहे. तर बघत आता ही सुद्धा पॅन्ट जी आहे ती होती का नाही ब्लॅक कलरची. तर हे आहे माझं पार्सल. हे काय आलं तर सगळ्यात आधी पार्सलमधून निघाले हे आय गेस ॲप्रन आहे. दिसते का तर हे ह्या पद्धतीचं आहे, आपण घालून घेऊयात. मी तसंही खूप घाण करते कपडे, बघू शकता इथे आत्ताच डाग लागलाय कसला तरी, त्यामुळे ॲप्रन ठीक आहे. मला वाटलं हँड ग्लोव्ज दिले पाहिजे होते, पण ठीक आहे चलो. हँड ग्लोव्ज नाही आहे पण हे आहे, त्याच्यात आपण काम. त्यानंतर बॉक्समध्ये आहे हे शेड कार्ड. तर ह्याच्यावर नंबर आहे, आपल्याला कुठल्या कलरचं डाय करायचं, तसं 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 काय 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 कॅटलॉग आहे त्यांचा. त्यानंतर पक्का रंग, कॉटन, नायलॉन, वूल, सिल्क, जॉर्जेट, शिफॉन, हॉट वॉटर डाय, परमनंट कलर, असं काय 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 लिहिले. ह्याच्यात काय आपण ते बघूया. तर ह्या पद्धतीचे असे सॅचेट आहेत. आणि अजून आहे बॉक्समध्ये, म्हणजे ते हे आहे फॅब्रिक केअर सोल्युशन. आणि अजून एक गोष्ट आहे, हे काय, होप सो हे हँड ग्लोव्ज असावेत. हो, आय गेस हँड ग्लोव्जच आहे. कॅप वगैरे पण द्यायला पाहिजे का अजून? जरा जादा डिमांड होती. कॅपचा काही संबंध नाही आहे. ठीक आहे चलो. सो मी रेडी तर झालेली आहे आणि इथे ह्या बाजूला पाणी उकळायला ठेवले, पाणी गरम करायला ठेवले आणि ह्या बाजूला ते जे दुसरं सोल्युशन आहे ते टाकायचं आहे, त्यासाठी इथं पाणी ठेवलं. आता ह्या कलरमध्ये आपल्याला टाकायचं आहे सगळ्यात आधी मीठ घालायचं आहे. साधारण एक वाटीभर मीठ घालणार आहोत आपण ह्याच्यात. मी कधीच कुठल्याच गोष्टीला डाय वगैरे काही केलेली नाही, माझा हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे, मी पहिल्यांदाच करते, त्यामुळे एंड रिझल्ट कसा येईल मला माहिती नाही. हे माझ्यासाठी एक प्रयोग आहे आजचा. सो आता आपण ह्याच्यात सगळ्यात आधी घालणार आहोत मीठ. तर मीठ किती घालायचं ते मला माहीत नाही. मी एक व्हिडिओ बघितलेला त्यांनी त्याच्यात साधारण 1 बाउलभर मीठ सांगितलं, पण मला असं वाटतं की ते फारच जास्त वाया जाईल, त्यामुळे मी साधारण एवढं असं हे मीठ आहे ते ह्यात घालणार आहे. या ठिकाणी पाणी मस्त गरम होत आले, मीठ टाकून झाले आणि आता जे हे कदम कलर आहे पक्का रंग ब्लॅक कलर, तो मी घालणार आहे या पाण्यामध्ये. आता ह्याच्यात झालंय सगळं टाकून. मी तिसरी पुडी सुद्धा टाकली, कारण की मला थोडं लाईटच वाटत होतं. आता मस्त काळा कलर वाटतं. असं करता करता चटका बसेल माझ्या ओठाला. ठीक आहे चलो. आता आपण ह्याच्यात आता जी पॅन्ट आहे ती टाकणार आहोत. त्यानंतर माझी लेगिंग्स सुद्धा
फायनली सगळे उद्योग करून झालेले आहेत. इन्स्ट्रक्शन प्रमाणे जसं साधारण 1 पातेलं घ्यायचे, त्याच्यात पाणी उकळायला ठेवायचे. मी अर्ध्या पातेल्याच्या वर किंवा अर्धा पातेलं असं पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांच्या सांगण्याप्रमाणे 2 पॅकेट आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे होते, पण मी एक्स्ट्रा अजून 1 पॅकेट टाकलं कारण की मला लेगिंग सुद्धा घालायची होती. त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत म्हटलं, थोडासा कलर कमी नको पडायला आणि आहे एक्स्ट्रा. नंतर मी कधी यूज करेन मला माहीत नाही, त्यामुळे मग मी आता हे सगळं टाकून दिले. त्याच्यामध्ये 3 पॅकेट टाकले गरम पाण्यात आणि हे आता साधारण 30 मिनटं उकळून द्यायचं आहे. आणि त्यानंतर गॅस बंद करायचा, थोडंसं थंड होऊ द्यायचे आणि त्यानंतर ह्या फॅब्रिक सोल्युशनमध्ये आपल्याला पुन्हा भिजवून ठेवायचं आहे. आणि उन्हात नाही म्हणजे जिथे ऊन पडत नाही अशा ठिकाणी आपल्याला मस्तपैकी त्याला व्यवस्थित सुकवून घ्यायचं आहे. तर बघूयात आता आपण अर्धा तासानंतर की आपल्या पॅन्टला वगैरे मस्त डाय होतं आहे की नाही, हा उद्योग आपला सक्सेसफुल झाला आहे की नाही हे कळणार आहे आपल्याला अर्धा तासात नाही, ॲक्च्युली उद्या कळेल जेव्हा पॅन्ट पूर्णपणे सुकेल. साधारण अर्धा तास झाला आहे. ह्याला मी पाण्यात ठेवलेलं आहे गरम उकळत्या. 15 मिनटं पाण्यात मी उकळवलं, त्यानंतर गरम पाण्यात तसंच 15-20 मिनटं होतं. पण ह्यातनं काढायचे आहेत पॅन्ट आणि लेगिन्स आणि हा सोल्युशन आहे ह्याच्यात ठेवायचे साधारण 10 मिनटं. चलो ब्रेक खूपच गरम येते. हे थंडच पाणी आहे ज्याच्यात मी सोल्युशन घालून घेतलेलं आणि आता हे ह्याच्यातच ठेवायचे 10 मिनटं. लाईट होतोय याचा कलर, एवढासा ब्लॅक दिसत नाही मला वाटते. ग्रे कलर झालाय पॅन्टचा, ग्रे. अजून एखाद्या वॉशमध्ये मला वाटते फिक्की पडेल ती. तर त्याच्या फर्स्ट वॉशमधून एवढा असा कलर गेलाय ह्याचा. आपण पुन्हा एकदा वॉश करून बघूयात. सो हा 3rd वॉश आहे आणि कंपॅरेटिव्हली बरंच कमी पाणी गेलंय ह्यातलं काळं मी केलं आणि ह्या पद्धतीचं पाणी निघालंय. ह्याचा जो कलर आहे लेगिन्सचा तो एकदम घट्ट असा काळा आलाय आणि ही जी पॅन्ट आहे ह्याचा ग्रे काहीतरी वेगळाच कलर आलाय. काय काय सरप्राईज आहे तुझ्यासाठी, सरप्राईज. काय कलर झाला ना, ए अरे कोणती पॅन्ट आहे माझी? भारी कलर झाला ना, काळा नाही झाला पण जो कलर झाला भारी आहे ना. छान आहे तसं, असं काही वाईट नाही आहे. हो कारण मला हे जे डाग आहेत ना थोडे 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 ते नाही दिसायला पाहिजे. अरे हा ते तर दिसतंय, ते तर डार्क ब्लॅक आहे. मग अजून एकदा हे कर. अजून एकदा करा. माझी लेगिंग्स झाली पण हे बघ ना, थ्रेड सगळा व्हाईट राहिला. डबल हात मार ना त्याला. डबलच हात मारावं लागेल.